मी अनेक दिवस झाले, अनेक महिन्यापासून मी जलजीवनच्या भ्रष्टाचाराबाबत बोलतो. त्याबाबत मी अनेक वेळा अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मी केंद्रीय स्तरीय ती समिती सुद्धा त्या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये पाणीसाठी आली पाठपुरावा केल्यानंतर. पण त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक स्पॉटवर गेल्यानंतर काही व्हिडिओ घेतले, काही फोटो कॉप्या घेतल्या. पण केंद्रीय स्तरीय समितीने ज्या पद्धतीने अहवाल करणं गरजेचं होतं, तो पद्धतीचा अहवाल न झाल्यामुळं माझं समाधान झालेलं नाही. कारण 830 योजना, त्यामध्ये 210 योजना पूर्ण झाल्याचा शब्द त्या ठिकाणी आम्हाला अधिकाऱ्यांनी दिला. प्रत्यक्षरित्या त्या योजना पाहिल्यानंतर 40-50 सुद्धा योजना पूर्ण झालेल्या नाही. त्यामुळे मी काल सुद्धा एवढ्या जबाबदारीने जे बोललो त्यामागे ते कारण आहे. मी काल सुद्धा शिवसाहेबांना सांगितलं, तुमच्या अखत्यारीत एक कमिटी बनवा, त्या कमिटी मध्ये माझे काही टेक्निकल लोक द्या आणि ती सगळ्या कामांची पाहणी करू. हा फक्त नगर जिल्ह्यातला स्कॅम्प नव्हे, हा राज्यामध्ये जलजीवनच्या निधीचा अपार केलेला स्कॅम्प आहे. ही योजना फक्त अधिकारी आणि ठेकेदारांसाठीच राबवलेली प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. मी त्यांना सांगितलं, जर 210 योजना पूर्ण झाल्या म्हणताना तुम्ही आता माझ्या बरोबर गाडीत चला. जर 210 योजना पूर्ण असेल तर मी माझ्या लोकसभेत सदस्याचा राजीनामा देतो आणि जर नसेल झाले तुम्ही सगळ्यांनी राजीनामा देण्याची तयारी ठेवायची. मी आज पण त्या शब्दावर टिकप